गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. तले संती टाळ दिंडे हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख संडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पुढती घडे चढते सेवन आगळे, पुढती घडे चढते सेवन आगळे. भक्तिभाग्य बळे निर्भरता, उपजोची नये संदेह चित्ताशी. मुक्तिचारी दाशी हरिदासाच्या, समाधीचे सुख सांडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. तुका म्हणे मन पावनी विश्रांती, तुका म्हणे मन पावनी विश्रांती. त्रिविध नासती तापक्षणे, समाधीचे सुख संडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. विठ्ठल सच्चिदानंदम अवंगमनसगोचरम. थोड़ा ये भी को दे बरोबर. अखंडम सच्चिदानंदम अवंगमनसगोचरम, आत्मानमखिलाधारम आश्रये अभीष्ट सिद्धये. सच्चिदानंद रूपाय ईशोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सो अन्तः प्रविश्य मम वाच्यमिमं प्रसुप्तां, सञ्जीवयत्य अखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्नं च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. यदाक्षरमनाख्ययम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत. जयांचे केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वराय.
काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी अपुलिया शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सोपेवर माम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीशु परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबाराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि या कलियुगामध्ये कीर्तनाचं काय महात्म्य आहे त्या महात्म्याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. भगवान परमात्माच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र मरळ या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम हरिभक्तपरायण मंडळी सर्व त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा श्रद्धेने आवडीने प्रेमाने काकडा श्रवण केला जातो आता वर्तमानामध्ये ह्या तीनही मूर्ती निळोबाराया वाजवायला अण्णा आणि दिगंबर महाराज म्हणायला आता सध्या जी काकडा प्रसिद्ध झालेला आहे असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याला वारकरी सांप्रदायिक काकडा म्हणतात की ज्या काकड्याने भगवान पांडुरंग परमात्माला जाग केलं जातं असं वारकरी संप्रदायातलं सर्वात गोड भजन म्हणजे काकडा. गोड आहे परंतु तसं गोड गाणारे सुद्धा लागतात त्याला कारण काकड्याच्या चाली वेगळ्या असतात इतर चाली वेगळ्या असतात. कोणत्या अभंगाला कोणती चाल म्हणावी हे ज्यांना तंतोतंत माहीत आहे असे आमचे हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज अण्णा महाराज निळोबाराया आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणारे चिंतामण महाराज आपले नांदूरचे भावड महाराज आपण सगळी मंडळी आपण उपस्थित सर्व माता भगिनी आपले सांगळे महाराज यावर्षी पहा बरं किती गोड मूर्ती दिसते. हा नाही 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 मग वेश कशाला आहे वेश 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 कशाला म्हटलं जाते वेश कशाला म्हटलं जाते हा वेश आहे महाराज. लोक म्हणतात कपड्याने काय होतं काय होतं सूट पॅन्ट घाला आपण शर्ट घाला आणि वृत्ती बघा आपली काय होते आणि या कपड्यामध्ये बघा वृत्ती काय होते वृत्ती आहे महाराज. बघा गोड मूर्ती आपली सांगळे महाराज आणि आपण सगळे मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 32 वर्षापूर्वी ज्या कार्याला आपण आरंभ केला होता त्या काळ जर बघितला तर अत्यंत कठीण काळ होता तो. हा कार्यक्रम सुरू करायला मला 7 वर्ष लागले होते म्हणजे 32 वर्षाच्या आधी 7 वर्षाने मी इथे ध्यानात घ्या हे कार्यक्रम सुरू करायला 32 वर्ष झाले कारण वातावरण तयार करायला 7 वर्ष लागली कारण लोक लय अवघड. आम्हाला विचारायला कोण माडीतले भाऊ त्यांच्याकडे गेले की ते म्हणायचे बाबा कुठे नादी लागत्या लोकांच्या अहो हे भजने म्हणले 2 पार्ट्या आणि खरं 2 एक पेटी इकडं एक पेटी तिकडं एक तबला इकडं एक पकवाद तिकडं असं वातावरण होतं सगळं भजने एका जागेवर नाही. म्हणलं सप्ताह आपल्याला म्हणले बाबा 5 पैसे तुम्हाला कोणी देणार नाही असं करता 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 रघुबाबाला विचारायचं रघुबाबा म्हणायचे पोरं आता का बाबाला भाऊला विचारल्याशिवाय काय व्हायचं नाही ते आदेश सगळे तिथं असायचे. भाऊ काय म्हणतात तिकडे गेले ते म्हणतात कशाला बाबा याच्या नादी लागले तुम्ही कोणी तुम्हाला 5 पैसे देणार नाही. अशा अवस्थेमध्ये मग आम्ही चंदू भागीरथ संदीप हे मूळ खुट आहेत बरं का मूळ खुट आहेत ते मग नंतर पालव्या फुटले त्याला भरपूर. मग आम्ही विचार केला म्हणलं लोक पैसे देत नाहीत ना
मग पैसे वाचून आपला कार्यक्रम राहतच नाही ना. पैसे कशाला लागतात? दिगंबर महाराज आपण म्हणलं 7 दिवसाचा होत नाही, आपण 5 दिवसात करू, 5 दिवसाचा करू. मग गणपतीचा उत्सव होता आणि त्या गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही 5 दिवसाचा सप्ताह केला. 5. महाराज काय सप्ताह रंगला तो. काय उठला तो कार्यक्रम. कारण कसं असतं महाराज, आपण सगळे शेतकरी आहेत, जे पडीत राहणं आहेत ना, पडीत राहणं आणि ते तयार करून पीक घेतलं ना, असं पीक उठतं त्याच्यात, थेट कालांतराने पुन्हा होतं आताच्या सारखं. पण सुरुवातीला नवीन काढलेले रानं जसे पिकतात असा पिकला महाराज आपला सप्ताह. अहो संदीप त्यांनी ती लिस्ट करायला होता बाबा आमच्या घरी. आम्ही झोपतून उठायच्या आधी दारात लाईन उभी असायची, आमच्याकडे जेवायला, आमच्याकडे चहा. कमीत कमी एका दिवसात 20 ते 25 घरी जेवावं लागायचं. जेवण 25 घरी करावं लागायचं. तो काळ महाराज. आणि तो आनंद, आणि तो आनंद आज नाही असं मला म्हणायचं नाही, कारण ती लोकच नाही राहिले. आता हळूहळू गावच कमी झालं. इकडं गोदाबाई, दत्तू दादा वगैरे सगळी जी मंडळी होती, रघुबाबा आपली सगळी जी मंडळी होती, सानप बाबा इथं काठी घेऊन बसून असायचे, हे असं करा तसं करा, प्रवचन करा. आता इथं म्हणायलाच कोणी नाही, कारण म्हणणारेच कीर्तन सुरू झाल्यावर येतात. गमत कशी होते. म्हणजे असं बोलणारा, म्हणणारा, इथं नियोजन करणारा आम्हाला येऊन सुरुवात करावी लागते. म्हणजे तरी आनंद आहे. म्हणजे तुम्ही आपले असल्यामुळे बोलतो, आणि बोलला ना कोणी लागतो ना, बोलणाराही असला पाहिजेत कोणी, कान धरणाराही असला पाहिजेत कोणी, लक्षात येतं. आणि अशा अवस्थेमध्ये आपण चालू केलेला हा कार्यक्रम, आपण लावलेलं रोपट पाहता पाहता त्याला 32 वर्ष झाले. 32 वर्ष म्हणजे 3 दशक झाले, आणि 2 वर्ष वर झाले. हा काळ थोडा नाही, हा काळ थोडा नाही. म्हणजे यांचे लग्न नव्हते झाले. चंदू तर आळंदीला निघला होता. आज मोठे कीर्तनकार, भागवतकार आंतरराष्ट्रीय असते ते. पण रघुबाबा बोलले, बाबा इकडे या. म्हणलं काय? अहो म्हणले हे काय म्हणायला येड. म्हणलं काय झालं? अहो हे म्हणते आळंदीला जायचं. म्हणलं जाऊ दे की. बाबा म्हणले अहो एक राहते तिकडं. मोठे भाऊ तिकडे यायला होते वालचंद नगरला, आणि हे जर आळंदीला गेलं तर आम्हाला तुकडे घालायचे कोण? बाबा तुमच्या पाया पडतो, याला सांगा काही. मग लग्न केलं. म्हणजे अशी, म्हणजे ही सगळी ही मंडळी ही तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी असा आनंदामध्ये पाहता पाहता 32 वर्ष झाली. आणि पांडुरंगाला, खंडेरायाला माझी एकच विनंती आहे, कमीत कमी 50 वर्ष आम्हाला पाहू दे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आज हे 32वे वर्ष आहे. आणि खरी आजची सेवा भगवान महाराज सावंत यांची होती, परंतु त्यांचा काल फोन आला. आणि आळंदीच्या वारीहून आल्याच्या नंतर प्रत्येक जण आजारी पडतात. तसे ते एवढे आजारी, ताप थंडी हे त्यांना भयानक असल्यामुळे त्यांनी काल फोन केला. म्हणले माऊली मी येऊच शकत नाही, मी येऊ शकत नाही. मग मी म्हणलं गोळ्या घ्या, औषधं घ्या, आणि 2-4 दिवस आणखीन घ्या. आज मी करतो आहे ना म्हणलं पुढं माझं, तिथं तुम्ही करा. लक्षात येतं. 4 दिवसात रिपेअर व्हा, तुमच्या जागेवर मी करतो, माझ्या जागेवर तुम्ही करा. म्हणून आज सावंत महाराज यांच्या जागेवर या कीर्तन सेवेचा योग माझ्याकडे आलेला आहे. आणि कीर्तनासाठी निवडलेला जो अभंग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी सावधानपूर्वक आणि लक्षपूर्वक श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला या कलियुगामध्ये कीर्तनाचं काय महात्म्य आहे याचं चिंतन या अभंगामध्ये तुकोबराय करतात. सज्जन हो, या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे कीर्तन. कीर्तन कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ साधन त्याचं नाव आहे कीर्तन. भागवतामध्ये सुरुवातीलाच प्रसंग येतो. पांडवाने राजा परीक्षितीला राज्यावर स्थापन केलं आणि पांडव महापंथाला निघून गेले. राज्य परीक्षितीचं सुरू झालं.
परीक्षितीचं राज्य सुरू झाल्याच्या नंतर परीक्षितीने एके दिवशी विचार केला, माझे राज्य कसं चालू आहे, सगळे कुशल मंगल आहे का, सर्व सुखी आहेत का? आपण सगळ्या नगरीमध्ये गुप्त वेशाने भ्रमण करून पाहिलं पाहिजे. म्हणून राजा परीक्षिती एके दिवशी आपल्या नगरीमध्ये गुप्त वेशामध्ये भ्रमण करत असताना त्यांना एक दृश्य पाहायला मिळालं. काय दृश्य पाहिलं परीक्षितीने? एक गाय पुढे धावते, पळते आपला जीव वाचवण्यासाठी, आणि तिच्या पाठीमागे अकराळ विक्राळ रूप धारण केलेला, कसायासारखा भयानक दिसणारा असा हातामध्ये मोठा सुरा घेऊन त्या गायीच्या पाठीमागे तिला मारण्यासाठी धावतोय. हे दृश्य परीक्षितीने पाहिलं आणि अंतकळ दरवळलं. महाराज, अरे 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 अरे, माझ्या राज्यामध्ये गोमातेची अशी अवस्था करणारा हा दुष्ट दुराचारी कोण? आणि माझं राज्य असताना याची इथं येण्याची हिंमतच कशी झाली? याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. राजा परीक्षिती धावत जातात, त्याला पकडतात, आपल्या मॅनेतून तलवार उपसतात आणि त्याच्या मानावर धरतात. मूर्खा, माझ्या राज्यामध्ये गोमातेची अशी दुरावस्था करणारा तू कोण आहेस? तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तुला मृत्यूदंड मी देणार आहे. तो राजा आहे महाराज. थर 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 हलू लागला. हात जोडले त्यांनी आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला जीवदान द्या, मला जीवदान द्या, मारू नका. अरे पण तू आहेस कोण? त्यांनी सांगितलं, महाराज मी कली आहे. कली कोण आहे? मी कली आहे. कलियुग, कली प्रारंभ झाला तिथून. अरे तू कली असो नाही तर कोण, पण माझ्या राज्यात कसा आला? आणि इथे येऊन गायीची अशी दूर अवस्था करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू जिवंत तुला ठेवतच नाही मी आता. त्यांनी सांगितलं, नाही महाराज कृपा करा.
बळच हसू नाही, नकली हसू नाही, नकली काय होय आणि नकली पाया सुद्धा पडू नये कोणाच्या, नकली नाचू सुद्धा नाही, आपोआप नाचू आलं पाहिजे. हा, नकली नाचायचं नाही, नकली नाही, आपोआप आलं पाहिजे त्यातूनच. तसं पायाच्याही कोणाचे पडायचं नाही. कोणाच्या पाया पडायचं? जो समोर दिसल्या बरोबर आपोआप अंतःकरणातून नतमस्तक होण्याची इच्छा होते त्याचीच पाया पडा. नाही तर काय गरज आहे, नाही नका ना पडू. काय समज काय? समोर दिसल्याच्या नंतर आपोआप हात जोडल्या केले पाहिजे त्याच्या पुढे आणि आपोआप मन नतमस्तक झालं पाहिजे, त्याच्या पाया पडायचं. उगाच इच्छा नाही पडू द्या पाया, बाबा कशाला पडतो पाया? काय नाही, आपोआप तसं आपोआप नाचू आलं पाहिजे. हो, कीर्तनामध्ये सुद्धा भगवान परमात्मा बोलतात. उद्धवा, अरे या कीर्तनामध्ये किती आनंद वाटतो मला. तय माझे जन्म नाम कीर्ती गुण. या माझ्या जन्माच्या कथा, कर्माच्या कथा, गुणाच्या कथा ऐकल्या एवढा मला आनंद वाटतो, एवढा त्या कीर्तनामध्ये आनंद वाटतो आणि त्या कीर्तनामध्ये मी नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाची पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाची पांडुरंग. देवा बोला भंग, जनी माने नामदेवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. हे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एक चिटाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळा शिला ह्या वाटी. महाराज नामदेव महाराजांचं कीर्तन आहे. ज्ञानोबा टाळ घेऊन उभे, निवृत्तीनाथ दादा टाळ घेऊन उभे, मुक्ताबाई टाळ घेऊन उभी आहे आणि जनाबाई महाराज कीर्तनाचं नियोजन करायला उभी आहे. आणि जनाबाई म्हणते माऊली बोला, अभंग बोला. आणि आता जनाबाईने सांगितलं माऊलीला अभंग बोलायला आणि माऊलीने अभंग बोलल्यावर काय झालं असेल त्या कीर्तनाचं? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाच्या छंदे विठ्ठल. पळत आला महाराज, विटेवर उभा राहील तो, धावत आला आणि नाचू लागला कीर्तनामध्ये. किती नाचला! नाचला आणि कधी कमरेचा पितांबर गळून गेला त्याला कसं कळालं नाही. एवढा आनंद आहे कीर्तनात देवाला. पितांबर कळाला म्हणून या कमरा बांधायची सवय लागली आम्हाला. हे जे कंबर बांधायची, हे जे परत आहे ना, आमचं नाही तसं होणार, कारण तेवढे आम्ही बेहोश झालेलेच नसतो. पण एक कंबर बांधायची प्रथा तिथूनच बरोबर बांधलेलं आपलं, त्याच्यासारखं होऊ नये आपलं. लक्षात येतं आपल्या. हा कीर्तनातला आनंद आहे. तेव्हा महाराज कीर्तन सुरू झालं तेव्हापासून तुम्ही कीर्तनाचं महात्म्य सांगायले. अहो कमीत कमी आमच्याच गावात 32 वर्ष झाले आम्ही कीर्तन ऐकतोय, पण आम्हाला काही असा आनंद कधी वाटला नाही. कसा तुम्ही सांगितला असा? बरं कीर्तन कार्याला तरी वाटला का? त्यांना नाही वाटला. बरं तुम्ही जे कीर्तनाचा जो आनंद सांगितला आम्हालाही वाटला नाही कधी 32 वर्षात. बरं एखाद्या कीर्तनकाराचाही पाहिला नाही, मग हा फॉल्ट कुठे आहे?
कीर्तनात आनंद नाही का? आहे. मग आम्हाला का वाटत नाही? फॉल्ट सांगतो, फॉल्ट. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला कीर्तन करण्याचा जो आनंद वाटत नाही याचं कारण या कीर्तनातली दांभिकता. देवासाठी नाही कीर्तन महाराज. देवासाठी कुठला कीर्तनकार कीर्तन करतो? आणि तुमचं ऐकणं सुद्धा उद्धारासाठी नाही. हा सप्ताह सुद्धा उद्धारासाठी नाही. नाही नाही, बंद पडू नये, देव आमच्यावर रागावल, पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडेल म्हणून भीतीच्या पोटी. देवासाठी कोण? नाही नाही, आता आम्हाला कीर्तनाचे फोन येतात. देवासाठी कीर्तन काय? आणखीन मला काय फोन आला नाही. हॅलो बाबा माऊली, हा काय आमकी आमकी तारीख खाली आहे का? हो आहे. घ्या लिहून. बरं मग आम्हाला विचारायला लागतंय काय निमित्ताने कीर्तन आहे. म्हणजे तसं चिंतन करायला. घरभरणी आहे का सप्त्यातलं आहे का वर्ष श्राद्धाचं आहे का नेमकं आणखीन कसं बारशाचं आहे का तेरशाचं आहे? कशाचं कीर्तन कशाचं आहे? मग उत्तर येतं घरभरणी आहे, पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे, अमक आहे ढमक आहे, सप्त्याच्या निमित्ताने, सत्यनारायणाच्या निमित्ताने. पण आतापर्यंत निळोबाराय मी एक ऐकलं नाही महाराज माऊली निमित्त काहीच नाही, निमित्त देवाचं आहे या तुम्ही कीर्तनाला. देवाच्या निमित्ताने आतापर्यंत कोणी कीर्तन ठेवणार आहे नाही आणि देवासाठी आतापर्यंत कोणी कीर्तन करणार आहे आता या चालू वर्तमानात तर काही दिसत नाही. हा कीर्तनात आनंद असून आमचा फॉल्ट आहे. देवासाठी नाहीच ना महाराज आमचं चाललं. दांभिक कशाला म्हणतं सांगू तुम्हाला. भगवान उद्धवाला बोलतात भागवतामध्ये निळोबाराय देवा किती लोक तुझी भक्ती करायलेत रे. अरे माऊलीच्या सोहळ्यात किती लोक पायी पायी चालतात. काहीच्या तर पायामध्ये चपला नाही एवढाले, आमच्या अन्नाच्या आता एवढाले फोडाल ते पायाला. काय काय घासतंय, कुठं कुठं घासतंय, कसं कसं घासतंय. आता ते काय कीर्तनात सांग का तुम्हाला? चालता येत नाही महाराज, चालता येत नाही. तरी किती लोक निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात, इथं निवृत्तीनाथ येतात किती सोहळ्यात, निवृत्तीनाथाच्या ज्ञानोबरायाच्या सोहळ्यात किती, तुकोबरायाच्या सोहळ्यात किती. अहो इकडे आमच्या विदर्भातून गजानन महाराज हे सगळ्या देशातून नुसता पंढरपुराकडे असा नुसता दिंड्याचा लोटच्या लोटच असतो. किती गर्दी, किती भक्ती लोक करायले देवा तुझी. हे कोण म्हणायले? उद्धव कृष्णाला म्हणायले. अरे पंढरपुरामध्ये तुझ्या दर्शनासाठी 12 नाही 50 घंटे लोक उभे राहिले दर्शनासाठी. किती गर्दी पंढरपुरात. शिर्डीत किती गर्दी, त्र्यंबकला किती गर्दी. अरे बरं किती परमार्थ चाललाय बघा ना तुम्ही. किती परमार्थ, किती परमार्थ. कीर्तनकार किती कीर्तन करायलेत, भागवतकार किती भागवत करायलेत, रामायणकार किती रामायण करायलेत, सगळा सुळसुळाट दिंड्या काढणारे किती दिंड्या काढायलेत. हा केवढाली सप्ते. आता गेल्या वर्षी इथं तो सप्ताह झाला आपला. केवढाली एवढा परमार्थ देवा लोक करायलेत तरी तू कोणावर कृपा का करत नाहीस हे उद्धव विचारायला. आता भगवंताचं ऐका म्हणले उद्धवा मी आतापर्यंत यांच्यावर कृपा केली नाही, आतापर्यंत यांच्यावर कृपा केली नाही आणि इथून पुढे कधीच करणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं? नाही करणार. अरे पण का देवा लोक किती भक्ती करायला पाहणार रे, तुला दया येऊ दे ना. उद्धवा वेडा झाला का तू? अरे यांची जी भक्ती चालली ना ही माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही. मग कशासाठी आहे? भगवान परमात्माचा आता शब्द आहे का, ये रजे अभक्त दंभ स्थिती जीवी दरव्या आशा बाह्य विरक्ती मान लौकिक प्रतिष्ठेपुरती माझी भक्ती जो मिरवी. कशासाठी चालली यांची भक्ती? हो, जीवी दरव्या आशा बाह्य विरक्ती. हो, बाहेरूनच तो वैराग्य दाखवतो. मी पैशाला हात लावत नाही, मी पैशाला शिवत नाही, खिशात घातलेले चालतात. हो ते चालतात. अरे वा, नाही आम्हाला पैशाची गरज नाही, नळ आमच्या जवळ देऊ नका पैसे, ते ड्रायव्हर जवळ द्या. नाटका कशाला करतो? हे दांभिक पण नाही सगळा, पैसे लागत नाहीत. पण जीवी दरव्याशा बाह्य विरक्ती मान मिळावा, लौकिक या जगात आमचं लौकिक व्हावं आणि या जगात आमची प्रतिष्ठा वाढावी याच्यासाठीच कीर्तनकाराची कीर्तन, भागवतकाराची भागवत, रामायणकाराची रामायण आणि या दिंड्या जेवढा परमार्थ ते तुमचं तुम्ही तुमच्या सगळ्यात लौकिकासाठी, मानासाठी, प्रतिष्ठेसाठी जर आपला परमार्थ चाललाय तर देवाचा ना आपला संबंध कुठं आला?
नाही परमार्थाचा, तर तो आमच्यावर कृपा कसं करेल सांगा ना मला तुम्ही. उद्देश कळतो तुम्हाला? उद्देश काय? उद्देश आमच्या परमार्थाचा उद्देश सांगतो. उद्देश तुम्हाला, दोन शेजाऱ्याचे भांडणं सुरू झाले निळोबाऱ्या. एक जरा सनक्या डोक्याचं होतं. ते म्हणले किती दिवसापासून भांडणं 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 वैतागून गेलो म्हणले, आता एकदाच याच्याकडे पाहतोच. ते पळत गेलं घरामध्ये आणि असा एवढा मोठा सुरा घेऊन आलं त्या याच्यातला किचन मधला आणि ये म्हटले आता इकडं तुझ्या खूप असतोच म्हणलं. आता ते पुढचं म्हणलं येड्या डोक्याचं कुठं खूप सलन कुठं काय करल याच्यापेक्षा जीव वाचवलेला. ते रस्त्यानं पुढं पळायले, ते सुरा घेऊन मागं पळायले. पण ते पुढं पळू लागलं ना सुऱ्याला भिवून. ते म्हणलं या येड्या डोक्याच्या ना सुरा दाखवलाय, उद्या या हाणायला कमी करणार नाही, आपण याचा बंदोबस्त केला पाहिजे. ते तसंच पळालं बावीच्या रस्त्यानं पोलीस स्टेशन. साहेब काय हाफ मर्डरची केस, सुरा माझ्या घेऊन पाठीमागं लागला. आज माझा जीव मारत होता, हा वाचलो कसा तरी. न्याय 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 करत लगेच गाडी इथं उचलला. 6 महिने जेलमध्ये, 6 महिने जेलमध्ये. आणि ज्याने जेलमध्ये कोणला ना तेच 8 दिवसांना आजारी पडलं संदीप. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरनी सगळं ते एंजिओग्राफी वगैरे सगळं तपासलं. तो म्हणला डॉक्टर साहेब मला झालंय काय? झालंय काय? अरे तू 8 नाही तर 15 दिवसात मरणार आहेस. पण झालं काय? एवढा गोळा झालाय तुझ्या पोटात. पोटात गोळे होतात ना लोकांचे, काहीच्या उठतात. आता गोळे होणं वेगळे, उठणं वेगळे. गोळा झालाय तुझ्या पोटात, हा, आणि तो गोळा जर तुझ्या पोटात फुटला ना पूर्ण विषबाधा होईल शरीरामध्ये, जगू शकत नाहीस तू. मग डॉक्टर ऑपरेशन करून लगेच काढावं लागेल, कारण कधी फुटल ते पिकलंय, कधी फुटल सांग. डॉक्टर साहेब लगेच करा, लगेच करा. 6 लाख पाहिजे काउंटरवर भर, 6 लाख पहिले जमा कर काउंटरवर. त्याने सांगितलं डॉक्टर साहेब 6 काय 7 घ्या, पण मला वाचवा, पहिले जमा कर. लगेच पैसे ऑनलाईन, तिथं काय वेळ जमा. लगेच घातला ऑपरेशन थिएटर मध्ये, झोपवला असा. हा, डॉक्टरनं काढला सुरा आणि मग दाखवला नाही भागीरथ असा, असं दाखवला नाही, कापला कापला. शिवून घेतला नंतर, पण 6 लाख रुपये देऊन आला. यानं निस्ता दाखवला, जेलमध्ये कोणला, डॉक्टरना कापला, 6 लाख देऊन आला. काय कळलं तुम्हाला? उद्देश. उद्देश लक्षात घ्या. याने सुरा दाखवला तरी उद्देश मारणे होता, आणि डॉक्टरने कापला तरी उद्देश वाचवणे होता. हा उद्देश महत्वाचा असतो. विठ्ठला तसा परमार्थ करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? उद्देश काय? हा, पैसा मान तान हे सोंग ढोंग हे लोकाला फसवू शकसाल रे तुम्ही. काय हे सोंग करून लोकाला उखळसाल तुम्ही, लुबाडसाल. लोक येतात ना नाटकं करतात, काही लोकांकडून पैसे धन बिन उबड. अरे लोकाला फसवशील तू सोंग धरून. तुझं सोंग लोकाला नाही कळणार, पण त्यालाही कळणार नाही, असं आहे का? तुझं सोंग त्यालाही कळणार नाही, भगवान परमात्माला. अरे त्याच्यापासून काय झाकून ठेवणार तुम्ही? आम्ही नवीनच आळंदीला आलो संदेश, नवीनच. आता पहिले आम्ही लहानपणी नाटकं करायचो. नाटकं म्हणजे असे फालतू नाही बरं, रामलीला असे नाटकं, शौक होता नाटकाचा मला. आता ते आळंदीला आल्याच्या नंतर नेमकं तिथं वर्षात 6 महिन्यात निळू फुल्याचं नाटक आलं. निळू फुले माझा लय आवडीचा त्यावेळेचा. आणि ते आमचे आळंदीतले ते गोकुळ बिकुळ, मला वाटतं आलता इथं तो. हा, तो म्हणला माऊली लय भारी नाटक आखलंय आळंदीला, आकलेचा कांदा. त्याचं नाव काय त्या नाटकाचं? आकलेचा कांदा. आपल्याला नाटक पाहायचं म्हणले निळूभाऊचं. अरे म्हणलं येड्या, आपण धोत्र टोप्या, लोक जयराम बुवाची लय भीती पुन्हा तवा. एखाद्या पान टपरीच्या समोर जर बुवा उभा दिसला, एखाद्या हॉटेल समोर जर बुवा उभा दिसला, एखादा बोडखा बुवा दिसला, बोडखा म्हणजे टोपी नसलेला, म्हणजे नावाचा बोडखे नाही बरं, टोपी नसली डोक्यात, हाणला वाढवा पडेपर्यंत, एवढा धाक बुवाचा. त्याला म्हणलं येड्या, कोण पाहिलं आपल्याला नाटक पाहताना, मारल बुवा मरेपर्यंत आपल्याला.
आपल्याला? तो म्हणला माझी त्या नाटकाच्या मॅनेजर बरोबर ओळख आहे, आपल्याला कोणी पाहणार नाही. आता म्हणलं बरं आहे, म्हणलं मग चला. गेलो, त्यानं अंधारात बोलवून घेतलं त्याला, त्या मॅनेजरला. तो म्हणला आम्हाला नाटक पाहिजे भाऊ. तो म्हणला चला घेऊन जा. तो म्हणला नाही नाही तिकून नाही येऊ शकत आम्ही, कारण सगळे लोक आहेत, आम्हाला जर पाहिलं तर धोतर टोपी अमकं टमकं, लोक म्हणतील बॉय नाटकं पाहतात. तो मॅनेजर म्हणला मग नाही ना, म्हणले एक काम करा, आम्हाला लोकांना कोणच न पाहिलं पाहिजेत असं मागून पडद्याच्या मागून कुठून तरी घुसवा, कारण पडदे असायचे असे लावलेले, आम्हाला न पाहिलं पाहिजे. तो मॅनेजर काय बोलला निळू महाराज, तो म्हणला बुवा तुम्हाला कोणीच पाहणार नाही असं तुम्हाला घुसवतो मध्ये, तुम्हाला कोणीच पाहणार नाही, पण तुम्हाला तुमचे माऊलीही पाहणार नाहीत याची गॅरंटी नाही मी घेणार. हा, तुम्हाला लोक पाहणार नाहीत याची गॅरंटी मी घेतो, पण तुम्हाला तुमचे माऊलीही पाहणार नाहीत याची गॅरंटी नाही मी घेत. तो दिगंबर बाबा एवढ्यावरच नाही थांबलं, ते म्हणले नाटकं पाहताय तुम्ही, उद्या तमाशालाही जायला कमी करणार नाहीत तुम्ही, म्हणजे माऊलीलाही तुम्ही मानताय का नाही कोणाला माहित, असं म्हणलं ते. काय म्हणे ते, माऊलीलाही मानता का नाही, माऊली पाहणार नाहीत हे जाऊ द्या म्हणले, पण आपण लोकाला चोरून नाटक पाहालो हे तुम्हालाही कळणार नाही याची गॅरंटी नाही मी घेत. काय बोललोय मी? तुम्ही काय काय केलंय हे लोकाला नाही कळणार, तुम्ही कसे आहात हे लोकाला नाही कळणार, पण तुम्ही कसे आहात हे तुम्हालाही कळणार नाही, असं आहे का? तुम्हालाही नाही कळत तुम्ही कसे, लोकाला नाही कळत, पण तुम्हाला पक्क माहिती आहे आपण कसे होते. त्या देवाला सगळं माहिती आहे तुम्ही काय करताय. अरे लोकापासून झाकून काही करसाल, पण देवापासून काय झाकणार. निळू बरं आहे, माझा एक आवडीचा शाहीर होता, मेलं तो गेल्या वर्षी 2 वर्ष झाले, बापूराव. ते वारीत कुठेही भेटलं ना असं बसायचं, कुठेही पोतं टाकून, खंजेरी तेच वाजवायचं, ते तुंतुनही तेच वाजवायचं, टाळही तेच वाजवायचं आणि म्हणायचं तेच बापूराव. तो शाहीर बापूराव जाधव. आणि जिथं मला भेटल ते मी त्याच्याजवळ अर्जुन बसायचो, 200, 300, 400 रुपये खर्च करायचो आणि त्याला एक पद म्हणायला लावायचो, रचलेलं गीत म्हणायला फार मला आवडायचं. ते काय म्हणायचं माहितीये का, पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय म्हणायचं ते, पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर पळतैर, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय रे. लोकाला नाही कळणार. हो, तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. काय काय आपल्या सावली आपल्याला सोडून जाते, तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. भोगावेच लागते तू केलेले कर्म, तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला रे झोपू देईना, झोप लागत नाही कारण कर्मच तसे. शांती तुला रे झोपू देईना, घेऊन झोपावं लागतं. आता काय घेऊन झोपावं लागते ना, काय विचारू. शांती तुला रे झोपू देईना, दिन रात तुझला छळतैर छळतैर छळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. कोणापासून झाकून ठेवताय तुम्ही, लोकाला नाही कळणार तुम्ही काय करताय, पाप करताय पुण्य करताय चांगलं करताय, देवालाही कळणार नाही. नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील. आता चालली तुझी मजा साल्या. नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील. यमान फासा टाकल्यावर मग कुठे कसा लपशील. मग कुठे लपणार आहेस त्याने फासा टाकल्यावर तुझ्यावर. हो, गर्वाने रे छाती फुगवून मिशीला पिळतय रे. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे. तू
काय करतो हे लोकाला कळणार नाही, पण देवाला कळणार नाही असं आहे का? शेवटचं फार गोड म्हणायचं ते, तू केलेल्या कर्माची येथे नोंद झाली सारी. काय तुझे काय केलंय ना त्याची नोंद आहे. किती वाईट कर्म केलेत, किती चांगले कर्म केलेत, नोंद आहे त्याची त्याच्याकडे. तू केलेल्या कर्माची येथे नोंद झाली सारी. किती घेतले तर तुझी, किती भोगल्यास परनारी. तुझ्या करणीचे फळ सोपाना, तुझ्या करणीचे फळ सोपाना तुलाच मिळतंय रे, दुसऱ्याला नाही, तुलाच भोगावं लागेल. तुझ्या करणीचे फळ सोपाना तुलाच मिळतंय रे. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे. काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे. पाप करून पापी म्हणे, पापी म्हणे, पाप करून पापी म्हणे, श्रीरामाला कळतंय रे, कळतंय रे, कळतंय रे. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे, सारं कळतंय रे. मी का बोललो हे सगळं? तुमचे सगळे नाटक त्याला माहिती आहेत. हा, लोकाला कळे ना तुम्ही काय करायले, पण त्याला सगळं कळते महाराज. म्हणून लक्षात घ्या, कीर्तनामध्ये आनंद आहे, कीर्तनामध्ये उद्धार आहे, परमात्मा आहे. पण आमचा फॉल्ट इथे, आमचं कीर्तन देवासाठी नाही, आमचं मानासाठी, धनासाठी, लौकिकासाठी, प्रतिष्ठेसाठी चाललंय. म्हणून कीर्तनामध्ये आनंद असूनही आम्हाला आनंद वाटत नाही. विठ्ठला विठ्ठला अरे ज्या कीर्तनामध्ये परमात्मा नाचतो किती आनंद असेल सांगू तुम्हाला मायबाप, सांगू. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आनंद जर कोणता असेल, कशाचा असेल, तो आनंद आहे समाधीचा. कशाचा? समाधी. समाधी सारखा आनंद या जगामध्ये दुसरा असू शकत नाही. सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे समाधी. समाधी. माऊली समाधीमध्ये 700 वर्ष जाऊन बसलेत, आनंद येतो. अरे 1 घंटाभर आपण कीर्तनात बसू शकत नाहीत मांडी घालून. कल्पच्या कल्प जे समाधीमध्ये बसतात कोणत्या आनंदामध्ये असतात? कारण तो समाधीतला आनंद अवर्णनीय असतो, समाधीतला आनंद येतो. तुम्ही म्हणसाल महाराज अहो या समाधीतला आनंद आम्हाला कुठं मिळेल का? तुम्हाला समाधीच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ आनंद देतो ना तुकोबाराय बोलतात. कोणता? समाधीचे सुख, समाधीचे सुख समाधीचे सुख, समाधीचे सुख सांडावो कशावरून? कीर्तनाच्या आनंदावरून. समाधीचा आनंद कीर्तनून असा ववाळायचा आणि फेकून द्यायचा. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ते म्हणसाल महाराज जर समाधीपेक्षा जर जास्त आनंद कीर्तनात आहे तर मग हे अवघड असेल तुमचं साधन, अवघड असेल. तुकोबाराय म्हणले बिलकुल अवघड नाही रे, फार सोपं आहे. अभंगाचं पहिलं चरण सोपेवर
समाधीचा आनंद सुद्धा वळवून टाकावा असं हे कीर्तन आहे. पण महाराज अवघड असेल ना, तुकोबा आहे म्हणले नाही रे अवघड नाही, मग सोपं आहे, वर्म आहे. आणि संतांनी सांगितलं काय 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 सोपं आहे, भगवत प्राप्तीचं वर्म आहे. आणि संतांनी सांगितलं, एखाद्या पांड्या कोंड्यानं नाही सांगितलं, संतांनी सांगितलंय, संतांनी. आणि साधन आहे वर्म आहे, बर वर्म असून सोपं आहे, सोपं सोपं आहे महाराज, किती सोपं आहे लक्षात येतं. या कलियुगामध्ये संतांनी आपल्याला किती सोपं करून ठेवलंय परमार्थ, किती सोपं, किती सोपं. अहो नाम भगवान परमात्माचं किती सोपं आहे. नाम कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे. तुम्हाला जे कीर्तन हे सोपं आहे, सोपं आहे. अहो पूर्वी कृत त्रेता द्वापार कृतयुगामध्ये भगवत प्राप्ती करायची असेल तर या लोकांनी सांगितलं साधू संतांसमोर, महाराज भगवत प्राप्तीचा मार्ग सांगा आम्हाला. त्यांनी सांगितलं तप करा. मग ते 60-60 हजार वर्ष तप करायचे कृतयुगामध्ये. कृतयुग संपला, त्रेतायुग सुरू झाला प्रभू रामचंद्राचा. पुन्हा लोक साधू संतांकडे गेले, महाराज 60-60 वर्ष आम्हाला तप होत नाही, सोपं सांगा. म्हणले यज्ञ करा. काय करा? यज्ञ करा. त्रेतायुगामध्ये यज्ञ सुरू झाले. पुन्हा द्वापार युग सुरू झाला कृष्ण परमात्माचा. पुन्हा लोक गेले संतांकडे, महाराज आम्ही यज्ञ करू शकत नाही. म्हणले एक काम करा, काय? देवाची पूजा करा. काय करा? देवाची पूजा करा. दुसरं काय करू नका, तपही करू नका, यज्ञही करू नका, फक्त देवाची पूजा करा, देव प्राप्त होईल तुम्हाला. द्वापार संपला, कलियुग सुरू झाला. कलियुगात लोक पुन्हा संतांकडे गेले, महाराज म्हणले काय? आम्ही देवाची पूजाही करू शकत नाही. या कलियुगामध्ये आपण देवाची पूजाही करू शकत नाही. का? कारण तुकोबाराय बोलतात, देव धर्म सांदी पडले सकळ, विषयी गोंधळ गाज तसे, नोहे अरणुक संसाराचे हाती, संसाराचे हाती, नोहे अरणुक संसाराचे हाती, संसाराचे हाती, नोहे अरणुक संसाराचे हाती, संसाराचे हाती, नोहे अरणुक संसाराचे हाती, संसाराचे हाती. सर्व काळाची हाती धंदा, सर्व काळाची हाती धंदा, सर्व काळाची हाती धंदा, सर्व काळाची हाती धंदा. आपण आता ज्या कलियुगामध्ये आहोत, आपण देवाची पूजा सुद्धा करू शकत नाहीत. तुमच्या छातीवर हात ठेवून विचारा स्वतःलाच तुम्ही, तुमच्या देवाऱ्यात देव किती आहेत? कंप्लीट आकडा नाही सांगता येणार कोणाला, पत्ताच नाही याला. काही लेकरं खेळायला घेऊन गेले, पोरं तिकडंच रस्त्यावर हरवून आले. दुसऱ्या दिवशी काही गटारा सापडले, काही नाही, काही उंदरं जे देवाला नळ्यात घेऊन गेले ते नळ्यातच गेले, पत्ता नाही याच्या देवाचा. देव धर्म सांदी पडले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. महाराज या कलियुगामध्ये आम्ही देवाची पूजा करू शकत नाही. आमच्या उद्धाराला काही सोपं सांगा महाराज. संत म्हणले सोपं आहे काय? नाम कीर्तन करा, नाम कीर्तन करा, तुमचा उद्धार होईल. सोपे हे साधन, लाभ येतो खरा. सोपे हे साधन, लाभ येतो खरा.
घरा वाचेचे उच्चारा वाचेचे उच्चारा राम हरी सोपे साधना सर्वांच्या पाठातलं नाम संकीर्तन साधन पै सोपे. अहो किती सोपे, किती सोपं करून ठेवलं आपल्याला. पुन्हा लोक म्हणले संताकडे पुन्हा गेले, महाराज याच्यापेक्षा काही सोपं नाही का? आता याच्यापेक्षा काही सोपं असतं? नामापेक्षा आणि कीर्तनापेक्षा याच्यापेक्षा काय सोपं द्यायचं तुम्हाला संतांनी बोला की नाही नाही महाराज याच्यापेक्षा सोपं काय? रेडीमेड नसतं इथं, परमार्थ रेडीमेड झालं, याच्यापेक्षा सोपं नाही. आता हे म्हणणं कसं आहे माहिती आहे का? एवढं संतांनी अवघडातलं सोपं केलं आणि तरी लोक म्हणतात त्याच्यापेक्षा सोपं नाही का? एक काही भागामध्ये आम्ही आता दृश्य पाहतो, हे नंदुरबार बिंदुरबार इकडे गेले ना, तर मागच्या मे महिन्यामध्ये जर आधी पाहिलं त्या लोकांना पियाला पाणी नाही संधी, एवढी भयानक परिस्थिती. मग त्या गावातल्या महिलांना सकाळी उठल्या तेव्हापासून संध्याकाळपर्यंत एकच काम, काय? नुसतं पाणी भरायचं. 5-5, 6-6 किलोमीटरवर डोक्यावर 4-4, 5-5 हांडे घ्यायचे आणि असं लांब लांब कुठं पाणी आणायचं, दिवसभर पाणी भरत राहायचं. त्या बायांना एवढंच काम. मग त्याच्यात सरपंचाची बायको, पाटलाची बायको, चेअरमनची बायको, कारण पाणी त्यांनाही पिवावं लागतं ना, का नाहीत पित? पाणी त्यांनाही लागते ना. सगळ्यांच्या बायका हे बरेच दिवस चालल्याच्या नंतर त्या पाटलाची बायको सरपंचाच्या बायकोला एके दिवशी म्हटली, का ग तुझ्या नवऱ्याला मेंदू बिंदू आहे का काही? म्हणजे अक्कल आहे का? अक्कल? ती म्हणली कशाची ग? अगं म्हणले तू सरपंचाची बायको, मी पाटलाची बायको, ही चेअरमनची बायको, आणि 5-5, 6-6 किलोमीटर आपण रात्रंदिवस 4-4, 5-5 हांड्याने पाणी आणतो. तुझा नवरा सरपंच झालाय, त्याला लाज वाटायला पाहिजे. अरे म्हणले पण कसली? अगं म्हणले बघ सरकारच्या काय योजना आहेत, कशी नळ योजना चालू आहे, प्रत्येक गावात टाकी, प्रत्येकाच्या दारामध्ये नळ, किती सरकार पाण्यावर भर द्यायलाय, दारादारात नळ, घराघरात पाणी घातलं का नाही त्यांना? म्हणजे नळाचं पाणी हो. त्यावेळेस सरपंचाच्या बायकोला पटलं, ते सरपंचाच्या बायकोलाही राग आला. ती नवरा असं झोपलं होतं बिचार, आली ती खांडे बिंडे ठेवली. ती म्हणली हो लाज वाटते का नसते? खातान पडता. ते सरपंच म्हणे झालं काय? झालं काय? तो म्हणला तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अगं म्हणले झालं काय? म्हणले दिवस आम्हाला 5-5 हांड्याने डोक्यावर पाणी आणावं लागतं, तुम्हाला लाज वाटत नाही? तो म्हणला पण तुझं पाणी आणण्याचं माझा लाजाचा संबंध काय? ते म्हणले अहो गावचे सरपंच आहेत तुम्ही, बघा बरं आपल्या जवळपासचे गाव, अहो प्रत्येक गावात किती पाण्याची सुविधा, केवढाले नळ टाक्या बांधल्यात, दुरून पाणी आणून टाक्यात, प्रत्येक दारादारामध्ये नळ, तसं तुम्ही काही करू शकत नाही का? तेव्हा यालाही कळलं अरे हे असंही सरपंचाला करता येतं. महाराज या सरकारने असे कार्यक्रम केलेत ज्याला क ख ग माहीत नाही असे लोक सरपंच. आता ते राखीव बिखीव जागा, त्याला काय करावं लागतं, कुठून काय आणावं लागतं, कसे कामं करावं लागते हे कळताच 5 वर्ष जातात, मिळच नसतं त्याला. मग त्यांनी त्यालाही वाटलं बरोबर हे गेलो महाराज ग्रामपंचायतचे सगळे मेंबर भरले, म्हणले बायकोनं झाडलं मला झापलं, म्हणले चला म्हणले काहीतरी आपण. मग सगळ्यांनी तो ठराव पास केला, आपल्या गावात पाण्याची योजना आणली पाहिजे. ठराव पास झाला, लगेच मंजूर, कारण लगेच ज्यानं मागितलं त्यानं पाणी चालू आहे. लगेच कॉन्ट्रॅक्ट लगेच पाणी पाहून विहीर, लगेच टाकीचं काम, लगेच गावाने खड्डे करून लगेच नळे, प्रत्येकाच्या दारात नळ, पाण्याची योजना. लगेच एक मंत्री प्रहाडी आणला आणि त्याच्या हातून अशी रिबीन कापली, सगळ्याच्या दारात पाणी. हे सरपंच घरात गेलं, बायकोला म्हणले चल बाई. ते म्हणले कशाला? चल बाहेर आला, दारात पाणी मारत. बर म्हणले आता 5 किलोमीटर नाही, फक्त दारातून 2 पायऱ्या उचलायच्या आणि असा हांडा लावायचा. इथं 5 किलोमीटर 6 किलोमीटर 5-5, 6-6 हांड्याने तुला पाणी आणण्याची गरज नाही, भर पाणी दारातच जायचं. तिने 10-15 दिवस पाणी भरलं महाराज. ती नवऱ्याला म्हणली का हो याच्यापेक्षा सोपं नाही का? आहे ना म्हटले. पुन्हा किक मारली त्यानं, डायरेक्ट शिन्नर वावी जे जवळ असं तुम्हाला ते 5-25-100 फूट ते रबली पाईप घेऊन आलं, त्याने त्या नळाला फिट केला आणि एक तोंड डायरेक्ट किचन मध्ये.
बायकोला सांगितलं दारात सुद्धा जायचं नाही, पाणी आलं की निस्ता फक्त हांड्यात पाय धरायचं असं, दारात सुद्धा नाही. मग आता किती सोपं महाराज. अहो पहिलं 5 किलोमीटर दारात, तिला ती अवघड, याने पाईप आणला घरात हांड्यात, तिनं 10-15 दिवस केलं महाराज. आणि पुन्हा नवऱ्याला म्हणले खाऊ, याच्यापेक्षा सोपं नाही का? नवरा म्हणले आहे ना. म्हणले काय? म्हणले आता घरी पाहुणे रावणे कोणी आले तर तांब्याने ग्लासनं त्याला पाणीच द्यायचं नाही, पाईपच घालायचं त्याच्या तोंडात. लक्षात येतं. हे ऐकायला जरी सामान्य वाटत असेल पण आपली तीच दशा आहे. अगं येडे, पहिली 5 किलोमीटरहून पाणी आणायची, तुझ्या दारात पाणी आलं ते तुला अवघड, दारातून तुझ्या किचन मध्ये ते तुला अवघड, आणि तरी सोपं पाहिजे तुला. तसं आपलं झालंय. अरे पहिलं तप करावं लागायचं, तप करावं लागायचं. संतांनी तुला यज्ञावर आणलं म्हणजे तुझ्या दारात पाणी आणलं, तरी लोक म्हणले महाराज पुन्हा सोपं. पुन्हा पूजेवर आणलं, पुन्हा खाली, तरी लोक म्हणले महाराज याच्यापेक्षा सोपं. नाम संकीर्तन सांगितलं आणि तरी लोक म्हणतात याच्यापेक्षा सोपं, याच्यापेक्षा सोपं या जगात आता दुसरं काहीच नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, सगळ्यात सोपं आहे महाराज, सगळ्यात सोपं. आणखीन बोलू तुम्हाला, एवढं सोपं नाही बरं. सोपं 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 म्हणजे एवढं सोपं नाही, फक्त चिंतन ध्यानात घ्या. सोपं म्हणजे एवढं जर सोपं असतं आज सगळे तुम्ही इथं नसते, मग सगळे वैकुंठात असते. एवढं सोपं नाही. मग कसं सोपं आहे पण कशापेक्षा सोपं आहे हे आता ध्यानात घ्या. चिंतना, नाम संकीर्तन सोपं आहे पण कशापेक्षा सोपं आहे आणि कसं सोपं आहे हे दोन शब्द ध्यानात घ्यायचे. एवढं सोपं नाही, कारण एवढं सोपं नाही ते, फक्त कशापेक्षा सोपं आणि कशाने सोपं हे ध्यानात घ्या. एवढं सोपं 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 म्हणजे एवढं. आता 10-20 वर्षाच्या आधी गाडी नव्हती माझ्याकडे. आता आपल्या काळामध्ये कशाची गाडी? दत्तूभाऊची एमएटी होती, गोदाबाईची. हो, पेट्रोल टाकून द्यायचे दत्तू दादा बरं का, पेट्रोल टाकून द्यायचे. भागीरथ आम्ही मागितलं नाही, कधीच नाही बा. दत्तू दादाने ते ड्युटीवर कसा नाही जावं पण पेट्रोल टाकून ते एमएटी म्हणजे आजचं आम्हाला हेलिकॉप्टर वाटायचं ते. एमएटीवर आम्ही सारुळ्याला पहिल्याने गेलतो आहे ना, नथुबाबाच्या त्या याला दसकिर्याला एमएटीवर. चिखलात मधातच अडकली, तिथून नाही गेलो आम्ही कारण अवघड होता कार्यक्रम सगळा. पाऊस पडला होता. हे सगळं गाडी नव्हती महाराज. सारुळ्याला सगळी आमची मंडळी, सुरेश, अशोक बिशोक 9-10 जण, तेव्हा ते कोणाला कामही नव्हते. माझं कल्याणला पत्री पुलावर कीर्तन. मग ती पोरं सगळे म्हणले बाबा आम्हाला चला म्हणले जाऊ आपण. नाशिक रोडला गेलो, ते अशोक ना तिकटं म्हणले इकून जाताना मी काढतो, ते कोण येताना सूर्या तू काढ रे म्हणले. ठरलं आता आपल्याला काय बरं तर बरं, कारण पैशाच्या लय पंचायती. गेलो कीर्तन. मग रेल्वेने जाता जाता सगळे पोरं म्हणले बाबा अहो सगळ्या महाराजाला गाड्या झाल्या, तुम्हाला एखादी गाडी पाहिजे तो. म्हणलं अरे बाबा बरोबर आहे, गाडी पाहिजे तर पैसे लागतील ना त्याला, पैसे. कारण गाडीवाले महाराज आपण म्हणलं आपण भिकमागे महाराज आहेत म्हणलं. आयुष्यात कधी आपण पाकिट पाहिलं नाही, कोण काय दिलंय ते माहित नाही, कधी मागितलंय आठवतंय कधी कोणाला? कधीच नाही. पाकिट पाहिलं नाही म्हणलं. अरे गाडी आपल्याला पैसे राहत ना म्हणलं. आता ती सारुळ्याची मंडळी नाही भारी, ते म्हणले बाबा ही मुंबई आहे. अहो मुंबईला लय स्वस्त गाड्या असतात. म्हणलं स्वस्त? मलाही वाटलं स्वस्त म्हणल्यावर एखादी येऊ. म्हणलं पोरो मग उद्या पहा बरं एखादी स्वस्त म्हणल्यावर. ठरलं आमचं निवड गाडी घ्यायची. आता मुंबई स्वस्त म्हणल्यावर रातभर झोप नाही मला, गाडी घ्यायची उद्या म्हणून. गाडी म्हणलं झोपायची का? झोप नाही मला. सकाळी 4 वाजताच उठवलं सगळ्याला. खरं रे म्हणलं लागली आपल्याला गाडी. अहो 8 वाजता तर आम्ही त्या शोरूम मध्ये, 8 वाजता 10 वाजता ते शोरूम उघडलं. आम्ही आधीच बसलेलो होतो तिथं थंडीत कुडकुड करत. ते आल्याच्या नंतर ही सगळी मंडळी, आता टोपी आणि कडक सगळे पुढारी आमचे. आता सगळे आता 9-10 जण पुढारी म्हणल्यावर शोरूमवाल्याला वाटलं काय गिऱ्हाईक आलं बुवा सकाळी. त्यानं ते वर केलं, म्हणले राम राम नमस्कार अमकं डमकं. सोफ्यावर जाऊन बसलो. आज चहा घेता का, दूध घेता का, कॉफी घेता? पहिलीच कडकीतली बिगर चहाचे गेलेलो आम्ही. एक म्हणते चहा बिस्किट सांगा, एक म्हणते कॉफी सांगा, एक म्हणते थम्सअप सांगा. 950 रुपये तर बिल झालं त्याचं, चहाचं कॉफीचं. आणि मग म्हणले कोणती गाडी, काय गाडी? मग ते सगळे म्हणले आमच्या बाबाला गाडी घ्यायची एक.
मग म्हणलं पहा, त्यांनी सांगितलं चला पहा. मी पोराला सांगितलं, पोरं म्हणलं बरं सस्ती बाबांनी त्याची काळजी, सस्त्या गाड्यात म्हणले. मग त्यांनी दाखवली ही ती अमकं टमकं. मग सगळे म्हणले बाबा ही तुमच्यासाठी चांगली. म्हणलं तुम्ही म्हणसाल तसं. फायनल फायनल बसलो, या म्हणले. त्या मॅनेजरनं सांगितलं, बसलो खुर्चीवर सगळं, ही फायनल. आता फायनल म्हणल्याच्या नंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, पेमेंट कसं करणार. म्हणजे कॅश करणार का, म्हणजे असं एखादं फायनान्स करणार का, बँक करणार का, काय करणार. पेमेंटचं नाव निघलं की सगळी लागली माझ्याकडे पाहायला. ती म्हणली बाबा, ते म्हणते पेमेंट कसं करायचं. मी पुन्हा विचारलं, पोरं महाग तर नाही. बाबा लय स्वस्त आहे. म्हणलं स्वस्त म्हणल्यावर पोरं मग उधार बिधार काय नको, बँक बिंक फायनान्स काय नको. स्वस्त म्हणल्यावर कशाला म्हणलं व्याज भरण, नगदी कॅश करून टाका म्हणलं. कॅश म्हणल्यावर ती सगळी पोरं लागली माझ्या खिशाकडे पाहायला. काही चेन उघडू लागली ती बॅगची, ती माझी ती शबनम त्याच्यात तीच कोण पाहू लागली. बाबा कॅश म्हणालीत गाडी. ते मॅनेजर पुन्हा पुन्हा विचारायचं, सांगा ना म्हणजे पेमेंट कसं करणार. पोरं माझ्याकडे म्हणलं, अरे स्वस्त म्हणल्यावर कॅश म्हणलं, उधार नकोच. त्या अशोकनं मला बाहेर नेलं. म्हणले बाबा इकडे यावर जरा बाहेर. म्हणलं काय. म्हणले तुमच्याकडे पैसे किती आहेत. म्हणलं आहेत 30-35 रुपये. 950 बिल केलंय त्याचं, चहाचं आणि कॉफीचं हे ना. त्यानं आतून आहे म्हणले, सूर्या इकडे. माहिती आहे सूर्या इकडे म्हणले. म्हणले काय झालं काय झालं. त्याला सगळ्याला बोलव म्हणले इकडे. म्हणले काय. चला म्हणले. अरे गाडी. अरे म्हणले बाबा म्हणतात 30-35 रुपये. मी म्हणलं तुम्ही तर म्हणले सस्ती आहे. ते आशा म्हणे बाबा सस्ती म्हणजे 30-35 रुपयाची नाही. अहो 30-35 रुपयाची गाडी पुसायला फडकं पण येत नाही. लक्षात येतं तुमच्या. सस्ती म्हणजे 30-35 रुपयाची नाही. तसा परमार्थ सोपा म्हणजे 30-35 रुपयाचा नाही. विठ्ठल सोपा म्हणजे असा सोपा का. एवढा सोपा आहे नाही. मग योगापेक्षा सोपा आहे. हे जे सोपं बोलतात ना, योगापेक्षा सोपं आहे, यागापेक्षा सोपं आहे, दानापेक्षा सोपं आहे, तीर्थापेक्षा सोपं आहे, व्रतापेक्षा सोपं आहे, नेमापेक्षा सोपं आहे. कारण या बाकीच्या सगळ्या साधना करायच्या असतील ना, यज्ञ जर करायचा असेल, योग जर करायचा असेल तर ते कोणालाही करता येत नाही. कोणालाही करता येत नाही यज्ञ. पण हे कोणालाही करता येते. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा भागवतातली उभे का, कोणाकोणाला अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार. बाळे, नारी, नर आदी करून वेशाही. सोपं म्हणजे कसा सोपा आहे. कसा सोपा आहे. यज्ञ कोणालाही करता येत नाही, योग कोणालाही करता येत नाही, नाम संकीर्तन कोणालाही करता येतं. या दृष्टीने सोपं आहे. सोपं म्हणजे एवढं सोपं नाही. आणखी नाही का. यज्ञ कुठेही करता येत नाही, तसं नाम कुठेही करता येत नाही असं आहे का. कुठेही करा, या दृष्टीने सोपं आहे. पुन्हा आहे का. यज्ञ केव्हाही करता येत नाही, तसं नाम केव्हाही करता येत नाही असं आहे का. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा, या दृष्टीने सोपं आहे. सोपं म्हणजे एवढं सोपं नाही, फक्त कोणालाही करता येतं म्हणून सोपं, केव्हाही करता येतं म्हणून सोपं, आणि कुठेही करता येतं म्हणून सोपं, स्त्रीलाही करता येतं म्हणून सोपं, पुरुषालाही करता येतं म्हणून सोपं. यज्ञ स्त्रीला करता येत नाही, हे कोणालाही करता येतं म्हणून सोपे. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीपेक्षा जास्त आनंद या कीर्तनामध्ये आहे. म्हणून ध्यानात घ्या, हे कीर्तन, नाम संकीर्तन सर्वापेक्षा सोपं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. ते संकीर्तन सगळ्यांनी प्रेमाने हाताने टाळी वाजवा आणि ते कीर्तन सर्वांनी करा. विठोबा रखुमा
एकच सांगतो आपल्याला, हे जे नामसंकीर्तन आहे कलियुगामधलं, जे आपली साधना आहे आपल्याला संतांना सांगितलेली, ऐका ऐका, इथे ही करत असताना तुमच्या आचाराचा विचार नाही, तुमचा आचार शुद्ध आहे का काय आहे याचा विचार नाही, मग तुमचा भाव पाहिला जातो. दुसरी गोष्ट आहे का, या कलियुगामध्ये परमार्थ करत असताना, नामसंकीर्तन करत असताना तुमच्या वयाचा विचार नाही. तुम्ही 5 वर्षाचे आहात का तुम्ही 88 वर्षाचे आहात, 5 वर्षाचा ध्रुव तोही करू शकतो आणि 88 वर्षाचा अजामिळ तोही करू शकतो. इथे वयाचा विचार नाही म्हणून सोपं आहे. आणखी नाही का, कसं सोपं आहे कलियुगामध्ये? परमार्थ करत असताना, नाम साधना करत असताना इथे तुमच्या विद्येचा विचार नाही. तुम्ही विद्यावान आहात का अनपढ आहात, म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात का अशिक्षित आहात याचा विचार नाही. गजेंद्र शिक्षित होता का? गजेंद्र शिक्षित होता? शिक्षित होता विचार नाही बघा इथे. तुम्ही अनपढ असला तरी चालतात म्हणून सोपे. आणखी नाही का, या कलियुगामध्ये भगवत नाम साधना करत असताना तुमच्या जातीचा विचार केला जात नाही. तुम्ही उंच जातीचे आहात का तुम्ही नीच जातीचे आहात? विदुर काका नीच जातीचे दासीपुत्र आहेत, पण भगवान परमात्मा विदुरा घरच्या भक्षोनी कन्या परमानंदे घाला. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिरा तो नका बड़े बड़े मंदिरा तो ना, बड़े बड़े मंदिरा तो ना, बड़े बड़े मंदिरा तो नका, बाबा तर नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. विदुराच्या जातीचा विचार नाही महाराज. जातीच्या तुम्ही नीच जातीमध्ये जन्माला आलात का उच्च जातीमध्ये जन्माला आलात, ही नाम साधना करत असताना हाही विचार नाही म्हणून सोपं आहे. आणखी नाही का, ही नाम साधना कलियुगामध्ये करत असताना तुम्ही बलवान आहात का निर्बल आहात याचा विचार नाही. हो, याचाही विचार नाही. कारण उग्रसेन कंसाचा बाप निर्बल आहे, पण भगवान कृष्ण परमात्मा त्याच्यावर कृपा करतात. निर्बल असा नाही तर बलवान असा विचार नाही. आणखीन बोलू तुम्हाला, या कलियुगामध्ये नाम साधना करत असताना तुम्ही रूपवान आहात का रूपहीन आहात याचाही विचार नाही. हो, कुब्जा रूपवान होती, हो, कुब्जा दासी हीन कळा सुंदर नव्हती महाराज, हो, पण तिला भगवान परमात्मा तेच प्रेम देतात. इथे रूपाचा विचार नाही, मी काळा आहे का गोरा आहे, दात आत आहेत का बाहेर आहे, रूपाचा विचार नाही म्हणून सोपं आहे. आणखीन बोलू तुम्हाला, कलियुगामध्ये परमार्थ करत असताना तुम्ही धनवान आहात का धनहीन आहात याचाही विचार नाही. सुदामाचा विचार केला, हा गरीब आहे दरिद्री आहे, नाही महाराज. तुम्ही दरिद्री असाल धनहीन असाल तरी तुम्ही नामसाधना करू शकता, आणि तुम्ही पैशावाले धनवान असाल तरी नामसाधन करू शकता. या दृष्टीने सोपं आहे म्हणून सोपेवर माम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. आणि काय आनंद आहे कीर्तनातला, समाधीचे सुख सांडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ज्ञानेश्वर. माऊली अनुराग माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, अनुराग माऊली ज्ञानेश्वर माऊली, अनुराग माऊली ज्ञानेश्वर माऊली, अनुराग माऊली ज्ञानेश्वर माऊली. भरपूर मोठा
मोठा अभंग, 2 चरणावर आपण थोडंसं याचं चिंतन केलेलं आहे. बाकीचं चिंतन करायला आपल्याला वेळही नाही आणि काय करण्याची, बस झालं एवढं कळालं तरी. म्हणून हे आजचं जे कीर्तन आहे, कलियुगामध्ये कीर्तनाचं काय महात्म्य आहे आणि हेच कीर्तन आपण सप्ताच्या निमित्ताने इथं ठेवत असतो. म्हणून आपल्या सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की सप्तात कीर्तन कशी असावं, जसं रात्री कीर्तन झालं ना असं हा 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 रात्री किती सुंदर कीर्तन केलं, याला कीर्तन म्हणतात. अरे वगे हासाच्यान चहाड्यान सासूच्यान सासऱ्याच्यान गप्पा इकडल्यान तिकडल्या. अरे ज्या कीर्तनामध्ये दिगंबर महाराज बोलले, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. कीर्तन ऐकल्याच्या नंतर देव हृदयामध्ये आलं पाहिजेत, वासना नाही, विषय नाही, असंच कीर्तन असलं पाहिजे. म्हणून कीर्तन ठेवत असताना लय पैशावाले महाराज काही तुम्हाला वैकुंठाला नेणार नाही, ते जाणार नाही. हा, तुम्हाला काही सदैव वैकुंठाला नेणार नाहीत ते, कारण आतापर्यंत काही कोणी गेले नाही. म्हणून आपली अवकात पाहून कार्यक्रम करा, जास्त पंचायती करू नका. 50 वर्ष चाललं पाहिजेत असं चालवा, लक्षात येतं आपल्या. कारण लोक वैतागतील गावातले, असं करू नका. लोकांवरही जास्त भार नाही चालणार. कारण एकादशीला कीर्तन माझं होतं का नाही, कारण भगवान बाबा आहेत म्हणून आजच बोलून घेतोय मी. लक्षात येतं. म्हणून हे आपला जो रोपट आहे हे कुठं खंडित होऊ नये याची काळजी आहे मला, याची काळजी आहे. म्हणून सगळ्या गावालाही त्याचा बोजा न पडला पाहिजेत. आपण काही एवढे श्रीमंत टाटा बिर्लाच्या अंबानीच्या अवलादी नाही, आपल्या हैशियतीप्रमाणेच आपण खर्च केला पाहिजेत. उगं काहीतरी संकल्पना करायची आणि चाललेलं कार्य मोडून टाकायचं, मोठं करायचं आणि एका दिवसात गोंधळ घालायचा, असं होऊ नये. टिकणं महत्वाचं आहे. नित्य नेम नामी, हो ते प्राणी नित्य नेम आपला चालला पाहिजे. आणि हा नित्य नेम मोडेल असे कुठलेच कार्य याच्या मदत आणू नका, अशी आपल्या सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे. चालू द्या, चाललंय आनंद आहे. वर्षाचा आपला वार्षिक हा सोहळा आहे. सगळे लेकरं बाळ इथं येतात, भगवंताचं नामस्मरण. नाही तर संसारात प्रपंचात सगळे वैतागलेली लोक आहेत महाराज, दुःखाने बरबटलेले. दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. इथं आल्याच्या नंतर तेवढा सुखाचा अनुभव येतो. म्हणून वर्षभर लोक सप्त्याची वाट पाहतात. सप्ताह आला, सप्ताह. आता या गलीतले सगळे सुमनबाई वगैरे सगळे म्हणतात, माय 2-3 दिवसानं करमणार आहे नाही, उभंही राहू वाटणार नाही. म्हणजे आतापासून त्यांना काळजी पडली, कारण हा आनंद आहे. सानफ आहे का नाही? बरोबर. 2-4 दिवसानं कोण दिसायली तो समोर झाल्यावर. वर्षभर ज्याची आतुरतेने आपण त्या सोहळ्याची वाट पाहतोय, दिवाळी सारखा आपला हा सण साजरा झाला पाहिजे. सगळ्यांनी उत्साहाने केला पाहिजे, सगळ्यांनी आनंदाने केला पाहिजे. हीच आपल्या सर्वांना माझी प्रार्थना आहे. जास्त मी काय बोलणार आहे. तुमचं ज्याच्यात कल्याण आहे तोच माझा आनंद आहे. तुमचं ज्याच्यात सुख आहे तेच मला सुख आहे. तुम्ही सुखी तर मी सुखी, ध्यानात घ्या. तुम्ही सुखी तर मी सुखी आहे. तुम्ही दुःखी आणि मी सुखी असू शकत नाही, असू शकत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो. द्वेषणापासून दूर राहा. प्रेम एकमेकावर करत असाल, थोडंफार असेल तर प्रेम सांभाळा, जपा. बोलू महाराज, या जगात एक तर प्रेमच भेटत नाही, आणि थोडंफार जर निर्माण झालं ना, सांभाळा, जोपासा, तुटू देऊ नका. कारण फार नाजूक असतं प्रेम. संदीप लय छोट्या गोष्टीनं तुटतं. रही मन धागा प्रेम का, कबीरदास बोलतात, रही मन धागा प्रेम का, मत तोडो चटकाय, दचकन तोडू नका. कारण टूटे तो फिर जुडे नहीं. तुटलं ना पुन्हा जोडणार नाही. टूटे सो फिर जुडे नहीं, जुडे सो गाठ पड जा. तुटलं तर जोडणार नाही, आणि जोडलं तरी गाठ पडल, गाठ पडल. आणि गाठ पडली ना महाराज, मजा नाही त्याच्यात. गाठ पडल्यावर मजा नाही. म्हणून तुटूच नाही, प्रेम तुटू नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांनी. अरे कशाला विरोध, कोण
कोणाचं काय खाणार आहे, तुमचं कोण काही खाणार आहे, याचं कोण कोणाचं खायला बसलंय, तुम्ही काही कोणाला खाऊ द्यायला एवढे रिकामे आहेत का? कोणाला कोणाचं खायचं नाही, कोणाला कोणाचं द्यायचं नाही, मग कशाला कुत्र्यासारखी एकमेकावर असे बुकताय? आनंदात राहा. आणखीन बोलू तुम्हाला, अरे या जगामध्ये चांगलं केल्याने कोणाचं चांगलं होईना संदीप, लक्षात घ्या. भागीरथ, चांगलं केल्यानं चांगलं होईना, तर वाईट केल्याने कधी चांगलं होणार आहे तुमचं? काय बोलू ध्यानात आलं तुमच्या? अरे चांगलं केल्यानं चांगलं होईना, वाईट केल्यानं तुमचं चांगलं होईल कधीच नाही. म्हणून वाईट मार्गाने जाऊ नका, व्यसनाच्या मार्गाने जाऊ नका आणि मौल्यवान जीवन बर्बाद करू नका, एवढी सर्वांना हात जोडून विनंती आहे. कारण तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे, तुमच्या सुखात आमचं सुख आहे, म्हणून तुमची काळजी, बाकी दुसरं काही नाही. तुमच्याकडून मला काही घेणं नाही देणं, आतापर्यंत घेतलंय मी कोणाकडून काही तुमच्याकडून काही नाही. फक्त तुम्ही सुखी आम्ही सुखी या उद्देशाने ही चालत आलेला आपला 32 वर्ष झाले, कधी गेले कळाले नाही. आणखीन बोलू तुम्हाला, आणखीन बोलू. 32 वर्ष झाले महाराज, तरी आपण जिवंत. सगळ्यात मोठं आश्चर्य, कारण गेले मोठमोठाले कोरोना गेले. हो, आमचे शिवाजी दादा नायगावचे दाजी आमचे गेले, मोठमोठाले गेले, मोठमोठाले गेले. लक्षात येतं. आणि आपण आहोत, हेच मोठं मरण आश्चर्य नाही, मरण आश्चर्य नाही. काय आश्चर्य? आणखीन आपण जिवंत आहोत हे आश्चर्य. मरायला काय लागतं? म्हणून आणखीन आपण आहोत आणि त्याने आणखीन 50 वर्ष आपल्याला दाखवावं अशी त्याच्याकडे प्रार्थना करू. आणि झालेली सेवा वाणी भगवत चरणी समर्पण. विठ्ठल जय विठ्ठल, जय